इतकी घटना म्हणजे विचित्र घटना अशी आम्ही कुठंच बघितली नाही, अफगाणिस्तान मध्ये नाही, पाकिस्तान मध्ये नाही, असं ह्या देशात घडत असेल तर करायचं काय? कालचा जो प्रकार झाला त्या प्रकाराला काही लोकप्रतिनिधी राज्यसभेवरचे प्रयत्नात आहेत। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। 11 दिसंबर के रोज हुए पथराव और आगजनी में व्यापारियों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। इस मामले को लेकर व्यापारी महासंघ की ओर से जिला कलेक्टर को निवेदन दिया गया। निवेदन में कहा है कि हमारे हुए व्यापारियों के नुकसान को, इस घटना का नुकसान को देखते हुए तुरंत पंचनामे करते हुए प्रशासन हमें जल्द से जल्द मुआवजा दे। इसके तहत जिला प्रशासन की ओर से नुकसान हुए क्षतिग्रस्त दुकानों की पंचनामे करने शुरू किए गए हैं। इस समय परभणी के विधायक डॉक्टर राहुल पाटिल, विपक्ष के नेता अंबादास दानवे, इन्होंने बाजार में फिरकर व्यापारियों से मुलाकात की। आज तारीख 12 दिसंबर 2024 गुरुवार के रोज व्यापारी महासंघ की ओर से व्यापारी के दुकानों को बंद रखने का ऐलान करते हुए जिला कलेक्टर को निवेदन दिया गया और प्रशासन से नुकसान हुए दुकानदारों के और गाड़ियों के नुकसान के मुआवजा देने की बात की गई। तब तक दुकानें नहीं खोली जाएगी, ऐसा बात कही गई थी। इसके बाद जिला कलेक्टर साहब और एडिशनल एसपी यशवंत काळे इन्होंने अपने बैठक में बात की कही कि व्यापारियों ने अपने दुकानें चालू करने चाहिए। इसके बारे में उन्होंने अपील की। इस समय पुलिस का रूट मार्च परभणी शहर से निकाला गया और शांतिपूर्ण माहौल शहर में है, इस तरीके का आश्वासन भी किया गया और आह्वान भी किया गया कि आप व्यापारी अपने दुकानें खोल दे। पुलिस पूरी तरह से, प्रशासन सक्षम है, अब इस चीज़ का किसी प्रकार का कोई असर नहीं होगा और उसके लिए यहाँ पर पुलिस प्रशासन अपना पूरे तरीके से ड्यूटी निभा रहे हैं। ऐसा रूट मार्च निकालकर प्रशासन को और नागरिकों को जो भय दिल में था वो डर दिल से निकाल दिया गया है और अब नागरिक निश्चिंत होकर अपने काम कर सकते हैं और अपने कार्य कर सकते हैं, ऐसी बात बताई गई। आज तारीख 12 दिसंबर 2024 गुरुवार के रोज दोपहर 2 बजे के दरमियान परभणी शहर के गेस्ट हाउस विधायक मेघना बोर्डीकर की ओर से एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस अवसर पर विधायक मेघना बोर्डीकर ने कहा कि शहर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रतिमा के परिसर में भारतीय संविधान की प्रतिकृति का अपमान के पीछे मास्टरमाइंड का पता लगाना चाहिए। साथ ही इस घटना के बाद जो जनप्रतिनिधि सांप्रदायिक विवाद पैदा करने वाले विवादित बयान दे रहे हैं उनकी जांच की मांग की। और इस प्रेस कॉन्फ्रेंस में डॉक्टर केदार खटिंग, बीजेपी महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, मंगला मुदगलकर, आनंद बनसोडे, बाळासाहेब भालेराव आदि मौजूद थे। काल ही घटना घडल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब व फौजिया खान यांनी जे स्टेटमेंट केले त्यांच्या स्टेटमेंटमुळे काही मंडळींनी हा प्रकार तर केला नसेल ह्याची सुद्धा सखोल अशी चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि त्यांनी जे स्टेटमेंट केले की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्या काही मंडळींनी हा प्रकार घडून आणलेला आहे असं त्यांनी बोललेले आहेत। जेव्हा की त्या मोर्चाला बौद्ध समाजाचा सुद्धा पाठिंबा होता, बौद्ध समाजाचे आमचे समाज बांधव त्या मोर्चामध्ये आमच्या सोबत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, शहरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज होता। काही भंतेजींनी सुद्धा ह्या मोर्चाला आपलं समर्थन देण्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे दिलेलं आहे। आणि मग केवळ जातीमध्ये द्वेष निर्माण करणे, शांतता भंग करणे हा उद्देश ह्या एका जबाबदार व्यक्तींनी असं स्टेटमेंट करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम ही मंडळी करतात। आणि त्यांच्या स्टेटमेंटनी किंवा जो उद्रेक करणारा, तुम्ही सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर होतात, शांततेमध्ये सगळं चालू असताना 12-12:30 नंतर काही टोळक्यांनी, काही ग्रुपनी, काही लोकांनी हे जे काही प्रकार केलाय तो परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरामध्ये यापूर्वी आपल्याला कधी बघायला मिळाला नव्हता। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी हे षडयंत्र करतंय का याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट लागावं म्हणून या दोघांनीही केलेले स्टेटमेंट, वक्तव्य हे त्यांनी क्षमा मागावी आणि त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे।
सर्वांनी आदर सन्मान केला पाहिजे. आम्ही सर्वजण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमीच, देवेंद्र फडणवीस साहेब नेहमीच आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्या देशामधला प्रत्येकजण संविधानाचा सन्मान करतो, आदर करतो. आणि असे तो तर मानसिक रुग्ण होता ज्या व्यक्तीने हा प्रकार घडला, तो प्रकार केला. त्यामुळे त्याच्यावर तर कारवाई, कायदेशीर कारवाई होईल, कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे ते होणारच आहे. हे प्रकार परत त्याच्या आलेले आहेत असं कलेक्टरांनी सांगितलं. एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे, संविधान गौरव अभियान. त्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी अनेक वेगवेगळे कार्यक्रम संविधानाच्या गौरवासाठी घेत असतं, वारंवार घेत असतं. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, पण इतरांनीही केले पाहिजे. आणि ज्यांना ही शांतता भंग करायची आहे ते लोक हे असे काही लोकांना पुढं करून करतात. शांतता प्रिय समाज आहे, नेहमी शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या शिकवणीवर चालणारा समाज आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा आदर करत ते संविधानाला आचरणात आणणारा बौद्ध समाज आहे. त्यांच्याकडनं तर असं कधी होणार नाही. पण काही 50-50 लोकांना पुढं करून काही त्यांच्या हातून चुकीचे कामं करून घेऊन या सगळ्या शांततेत चाललेल्या आपल्या बंदला भंग करण्याचं काम ते लोक होणार नाही. यासाठी प्रशासन सतर्क आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. आपलं झालेलं नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत नाही. पोलीस सगळे शहरामध्ये पेट्रोलिंग करत होते. पुढे आल्यामुळे महिलाच पुढे लागतात. त्यामुळे त्या कालच सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी पुतळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे. असे अनुचित प्रकार घडले नाही पाहिजे. महामानवांचा अवमान नाही झाला पाहिजे. यासाठी आपण विशेष योजना आखा म्हणून आणि CCTV पण प्रत्येक ठिकाणी लावल्या जातील. असे प्रकार परत घडणार नाही. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट के विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे आज तारीख 12 दिसंबर 2024 के रोज परभनी में आए हुए थे। परभनी में हुए घटना को लेकर उन्होंने समूचे बाजार का फिरकर जो तो जायज़ा लिया, व्यापारियों से मिलकर चर्चा की और इस समय आए वाले महसूल प्रशासन, मनपा प्रशासन और तहसील विभाग के अधिकारी कर्मचारियों को ये बात कही कि व्यापारियों का तुरंत पंचनामा करते हुए उन्हें मुआवजा दिया जाए। इस मांग को लेकर जिले के कलेक्टर रघुनाथ गावड़े और एडिशनल एसपी इनसे मुलाकात करते हुए जल्द से जल्द दुकानदारों के 2 दिन में पंचनामे करते हुए नुकसान का मुआवजा दिया जाए। गाड़ियों का नुकसान हुआ है, कई लोगों के बड़े पैमाने पर व्यापारियों का नुकसान हुआ है, उनका पंचनामा जल्द से जल्द करे और उसका अहवाल हमें भेजे, ऐसी बात कही। इस समय उनके साथ परभनी विधानसभा चुनाव क्षेत्र के विधायक डॉक्टर राहुल पाटिल, डॉक्टर विवेक नावंदर, रवि पतंगे, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट के जिला अध्यक्ष 2 विधायक विजय गवाने आदि इस समय मौजूद थे। सर हो गई सर्वे बोगस चालू प्रॉपर्टी मालकाचा 2 मिनिट झाले, मालकाला थोडीच माहिती आहे मला प्रॉपर्टी आणि तिथे एखादा दुसरा पाडे जास्त बोलत नको, ज्याच्या ताब्यात आहे जो चालवतो बरोबर ते घरपट्टी मागायला दे, घरपट्टी मागायला सध्या ताब्यात कोणाला तुला बाकी देणं काय घरपट्टी मागायला नको बघा तो सर दुकानच्या वर जे बोर्डाचं नाव आहे त्या नावाने देऊ दे। मालमत्ता धारक व्यापाऱ्यांबरोबर बैठक, व्यापारी म्हणे आम्हाला तो बोलवलंच नाही। मी वाचले व्यापाऱ्यांबरोबर तुमच्या शेवटच्या व्यापारी महासंघावर झालेल्या बैठकीतील मुद्दे। आता मी व्यापारी महासंघाला भेटून आलो, तुमचे ऍडिशनल कलेक्टर वगैरे सगळे होते, काही व्यापारी आले सर। ठीक आहे, पण ते आता तिथं बसलेले, त्यांनी बंद पाळलेला, आता त्याचे पंचनामे तुम्ही गच्चित केले। आता मी पंचनाम्याचं बघितलं एक जणांकडे, तुम्ही फॉर्मॅट बनवलं, तो पंचनामा नाही, फॉर्मॅट बनवलेला आहे, कोणता व्यक्ती असेल त्याचं काय काय नुकसान झालं असं एक फॉर्मॅट बनव, तो फॉर्मॅट बघितलं मला तर याच्यामध्ये पण तो फॉर्मॅट आहे बरोबर आहे, तो काही पंचनामा नाही आहे। बाबासाहेब
होत्या. तिथे जाऊन आम्ही संविधान आणि त्यांना हार अर्पण केलं. तिथे आमची बैठक झाली आणि तिथे त्यांनी कमिटमेंट केलं की दुसऱ्या वर्षी आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन द्यायला येऊ आणि आम्ही शांततेच्या मार्गाने करू. असं पोलीसचे इनपुट होते. मला इथे चर्चा झाली, परंतु सुरुवातीला सकाळी 7-8 निवेदनं साहेब शांततेच्या मार्गाने आले याच ठिकाणी. 11 पासून 11:30, 12पर्यंत साधारण 7 निवेदनं शांततेच्या मार्गाने आले आणि मग ज्या क्षणी या नंतर 11:30 नंतर जाळपोळ आणि रस्ता रोको थोडंसं सुरू झालं. मॅनपॉवर पूर्ण जिल्ह्यामध्ये स्कॅटर्ड झाली होती, कारण बाकी तालुक्यात सुद्धा इनपुट होती की काहीतरी होईल आणि जिल्ह्यातली मॅनपॉवर थोडीशी एकाच वेळेस साधारण 17 ठिकाणी रस्ता रोको एकाच वेळेस सुरू झाला, त्यावेळेस सुरू झाली. त्यामुळे मॅनपॉवर थोडीशी स्कॅटर्ड होती. त्याबद्दल सविस्तर SP सांगतीलच. 10 दिसंबर 2024 मंगलवार के रोज दोपहर 4:30 से 5 बजे के दरमियान 45 साल के युवक ने बाबा साहब अम्बेडकर पुतले के सामने बनाई गई संविधान के किताब की अपमान किया, जिसके तहत अम्बेडकरी अनुयायी खोल उठे और गुस्साई अनुयायियों ने 11 दिसंबर के रोज़ परभनी शहर के बाज़ार में दुकानों की तोड़फोड़ की और कई गाड़ियों की तोड़फोड़ की, जिसमें बड़े पैमाने पर नुकसान किया गया और आगजनी भी की गई। शहर के अंदर यह हालत हाहाकार मच गया था, जिसके कारण यहाँ पर बसें ठप हो चुके थे, रेलवे को रोका गया था। बड़े पैमाने पर नुकसान होने के बाद आज तारीख 12 दिसंबर 2024 गुरुवार के रोज व्यापारी महासंघ की ओर से परभनी शहर बाजार पेड़ बंद रखने का ऐलान किया गया। जब तक उनके पंचनामे करते हुए उन्हें इंसाफ नहीं दिया जाता, उन्हें मुआवजा नहीं मिलता, तब तक ये दुकानें बंद रहेंगी, ऐसा व्यापारी महासंघ ने अपना ऐलान किया है। उसी के साथ 12 दिसंबर के रोज छत्रपति शिवाजी महाराज चौक से जिला कलेक्टर ऑफिस तक मोर्चा निकालते हुए व्यापारी महासंघ ने अपना जिला कलेक्टर के तहत राज्य शासन को मांग की है कि जब तक उन्हें मुआवजा नहीं मिलता है तब तक और वरिष्ठ अधिकारियों की बदली नहीं होती, जिसमें जिला कलेक्टर और SP की बदली की मांग की गई है। इसमें कसूरवार अधिकारियों की जब तक बदली नहीं होती और उनको निलंबित नहीं किया जाता तब तक बाजार पूरी तरह से बंद रहेगा, ऐसा इशारा दिया गया है। जिला कलेक्टर ऑफिस में जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े, एडिशनल SP यशवंत काळे, अतिरिक्त जिला कलेक्टर प्रताप काळे, निवासी उप जिलाधिकारी अनुराधा ढालकरी, LCB के PI अशोक घोरबान, इनके साथ व्यापारियों की बैठक ली गई और बैठक में जो मांग की गई है और उन्होंने क्या कहा और व्यापारियों ने अपना गुस्सा किस तरह से रोष प्रशासन के सामने बताया, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। ते सगळे दुकानच खराब झालेले, अत्यंत महागोड संत कृपा ऑप्टिकल, माझा डावरे ऑप्टिशियन, मी डावरे, तर आमचे सगळे बोर्ड खराब करून टाकलेले आणि आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेले। त्यात आमच्या कॉम्प्लेक्समध्ये जेवढ्या गाड्या होत्या, कार होत्या, त्यानंतर काही मोटरसायकल होत्या, त्या सगळ्या तोडफोड करून टाकलेली, हजारो लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनानं आम्हाला त्यांच्याबद्दल काही रोष नाही, मॉब सायकोलॉजी त्याला कोणी काही करू शकत नाही, हे आम्ही कळतो आम्हाला, पण यात शासनानं आम्हाला काही मदत करावी एवढी आमची अपेक्षा आहे। की तळपायाची मुंगी मस्तकाला गेली पाहिजे। आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आम्ही व्यापारी परभणी शहरामध्ये खेड्यामधून येतो, इथं प्रत्येक गोष्टीचे पैसे देतो आम्ही, इथं राहायचे पैसे, खायचे प्यायचे सगळ्या गोष्टीचे पैसे देतो आम्ही। एवढं करून आमची नासधूस, तर तुम्ही जर समजा त्यांनाच जर समजा प्राधान्य देत असतात, आम्ही कुठं जायचं? त्याच्यामुळे तुम्ही कडकच्या कडक शिक्षा द्या त्यांना, जे कोणी असेल ते। पानशॉप आहे, पानशॉप पूर्णपणे बंद असून सुद्धा पानशॉपचे लॉक तोडून मधलं सामानाची नासधूस करून फ्रीज तोडून फ्रीज मधून सर्व बाहेर काढून जाळपोळ केले। असामान्य लोकांचं एवढं नुकसान झालं सर, जगायचं कसं हे मला परिस्थिती आज झाली। माझे वडील वृद्ध असून त्या दुकानात बसतात, मी बाहेर एका कारखान्यावर काम करतो सर, माझा उदरनिर्वाह असं मला आज बोलता येईल सर, अशी परिस्थिती आहे सर। काय करायला पाहिजे सर? सगळ्या संपामध्ये मोर्चामध्ये आमचं दुकान बंद करून असताना बी यांनी लॉक तोडून मधलं सामान काढून परत माझंच नाही बाजूच्या दुकानाची तीच परिस्थिती करून ठेवली सर। योग्य ते मला न्याय मिळाला पाहिजे आणि जी शासनातून मला मदत मिळेल तेवढीच माझी विनंती आहे साहेब, एवढी मदत पकडून तुम्ही त्यांना सोडणारच आहे, त्याच्यावर कारवाई होणार नाही म्हणून हे बरोबर आहे ना? सगळ्या माझ्या व्यापाऱ्यांना सुद्धा म्हणणे की सगळ्यांनी सर्वानुमते बेमुदत बंद आवाहन करा, त्याशिवाय सुधारणार नाही, प्रशासनही काही करणार नाही। पोलीस प्रशासनावर दगडफेक केली, आमच्या अख्ख्या महिलांनी दगड मारले, त्यामध्ये 15-14 वर्षाचे मुलं सुद्धा आहेत, मुली सुद्धा आहेत। एवढ्या व्यापाऱ्यांची काही घटना फक्त व्यापाऱ्यांनीच केली का?
तो पकडले गेला, आरोपी पकडल्या पण गेलाय, त्याच्यावर कारवाई पण झाली, त्याच्या मागचा शोध सरकार पण घेईल, पण हे व्यापाऱ्याला का त्रास त्याचा? बाकी कुठल्याही घटनेची काही घेणं देणं नाहीये. आमचं जे नुकसान झालेलं आहे, आज तुम्हाला सांगतो, एवढं कॉम्पिटिशनच्या काळामध्ये व्यापारी आपल्या परभणीला बरोबर व्यापार नाहीये, बाजारपेठ बरोबर नाहीये. आम्ही आमच्या घरचे सगळे पैसे लावून, बँकेतले कर्ज काढून सर्व काही रस्त्यावर येऊन बसलो आणि आलेल्या सगळ्या रस्त्यावर आमच्या ह्या दुकानाला एवढी नासधूस करून त्यांना काय मिळालं? फक्त माझं व्यापारी महासंघाला म्हणजे व्यापारी महासंघाकडून आपल्याला एक विनंती आहे की बाबा आमचं जे झालेलं नुकसान आहे ते आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्ही भरपाई करून द्यावी, एवढंच मी माझ्या संघटनेकडून सांगतो. कर्ज घेतलेले आता आमचं 5 दिवस जरी दुकान बंद राहिलं, 1-2 हजार रुपये आम्ही कमवतो. आता ते पैसे आणायचे कुठून? आता पैशात जर आम्हाला मदत करत नसेल तर आम्ही तसे उत्तर द्यायला तयार आहेत. कर्ज फेडायचे कुठून हेच कळतो का प्रश्न आहे. अहो आम्ही मामूली काम करणारे फोटोग्राफर आहेत. अहो बँकेमध्ये गेले की फोटोग्राफर आहेस का? तुला काय आता लोन रे? सत्य घटना फोटोग्राफर हा तुमच्या आयुष्यातले क्षण टिकतो. गेले फोटोवाल्या. अहो सगळ्यात मोठं असं दुकान जर आमचं बंद राहिलं तर काय खाणार आम्ही उद्या? बँकेचे कसे लोन फेडणार? काय नाही, आपण बोलून किती जरी काय केलं तर काय भेटणार आम्हाला? आम्हाला नाही पडत साहेब. ते आमचं म्हणणं एवढंच आहे हात जोडून की कृपया करून त्या लोकांना ज्यांनी सगळ्या गाड्या फोडल्या, दुकानं लॉकर तोडून मध्ये सगळं वडी करून त्यांनी सर मदत लूटमार केली, शटरवाल्याचे सगळे शटरचे दुकानं लुटले आणि साहेब औंडेकर साहेबांची गाडी घरात असलेली त्यांनी फोडली. बऱ्याच काही अशा घटना घडल्या की त्या बघू शकत नाही आणि रस्त्यावरच्या एका तान्या लेकराला घेऊन बाई उभा होती डोळ्यासमोर, त्यांनी दगड मारला, त्या बाईच्या डोक्याला लागला, त्याला डोकं धरता येणार, लेकराला खाली सोडता येणार. सर इतकी घटना म्हणजे विचित्र घटना अशी आम्ही कुठंच बघितली नाही. अफगाणिस्तान मध्ये नाही, पाकिस्तान मध्ये नाही. असं ह्या देशात घडत असेल तर करायचं काय? तुम्ही मस्जिदावर तिथं बसतो साहेब, तुम्ही सांगता तिथं ऐकतो. आम्ही व्यापारी एवढे गरीब लोक आहेत, आम्हाला सकाळ पोट रात्री पोट भरल्याशिवाय भाकर भेटत नाही साहेब आमच्या पोटाला. एवढंच म्हणीचे साहेब. धन्यवाद साहेब. असताना आमच्या सोबत आमची नासधूस केली, एवढे आमच्या दुकानमध्ये आमचा जो झालेला खर्च वगैरे जो आहे, जो की आमची ब्रँडिंग बोर्ड वगैरे कॅमेरे पूर्णपणे नासधूस केलेली आहे. हालाकी आमच्याकडून कालच्या बंदला कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून व्यापाऱ्याकडून घडला नाही. आम्ही ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे पूर्ण त्या पद्धतीने सहकार्य केलं, तरी पण आम्हीच का, आम्ही व्यापाऱ्याचा काय दोष आहे? आता आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला बाकी कुठल्याही घटनेची काही घेणं देणं नाहीये. आमचं जे नुकसान झालेलं आहे, आज तुम्हाला सांगतो, एवढं कॉम्पिटिशनच्या काळामध्ये व्यापारी आपल्या परभणीला बरोबर व्यापार नाहीये, बाजारपेठ बरोबर नाहीये. आम्ही आमच्या घरचे सगळे पैसे लावून, बँकेतले कर्ज काढून सर्व काही रस्त्यावर येऊन बसलो आणि आलेल्या सगळ्या रस्त्यावर आमच्या ह्या दुकानाला एवढी नासधूस करून त्यांना काय मिळालं? फक्त माझं व्यापारी महासंघाला म्हणजे व्यापारी महासंघाकडून आपल्याला एक विनंती आहे की बाबा आमचं जे झालेलं नुकसान आहे ते आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्ही भरपाई करून द्यावी. आज तारीख 12 दिसंबर 2024 गुरुवार के रोज जिला कलेक्टर ऑफिस में व्यापारियों की मीटिंग में आनंद भरोसे इन्होंने कहा कि सांसद फौजिया खान की इस घटना से सख्ती से जांच की जाए, ऐसे मांग पर जोर दिया. ऑफिस के बैठक में जिस तरह से उन्होंने अपनी बात रखी, आइए देखते हैं उन्होंने क्या कहा. आजच्या प्रकारामध्ये जे काय घडलंय, आपापल्या प्रतिष्ठानामध्ये जे काय घडलेलं आहे ते तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता मला वाटतंय की या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आणि आपल्या कलेक्टर साहेबांनी एक करायला पाहिजे की पंचनामे हे आजच्या आज झाले पाहिजेत. बरोबर आहे? कारण पंचनामे जर काय केल्यानंतर आम्हाला थोडाफार दिलासा मिळेल आणि पंचनामे केल्यानंतर जी काही शासनाकडून जी मदत आहे ती लवकरात लवकर येण्यासाठी आम्हाला एक हे होऊन जाईल. त्यासोबतच कालचा जो प्रकार झाला त्या प्रकाराला काही लोकप्रतिनिधी
राज्यसभेवरचे प्रयत्नात आहेत. हे व्हिडिओ आज मला सांगा, या परभणी शहरामध्ये लाखोनं मोर्चे निघालेत, शांततेत झाले. कालपर्यंतचा बांगलादेशाच्या विरोधात निघालेला मोर्चा सुद्धा, मूक मोर्चा सुद्धा शांततेत झाला. त्याच्यानंतर 5-5:30 वाजता जो प्रकार संविधानाच्या बाबतीमध्ये झाला, तर त्यावेळेस सुद्धा व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद व्यवस्थितपणाने केलेला होता. त्याला सुद्धा प्रतिसाद परभणीकरांनी चांगल्या प्रकारे दिला. एक या ठिकाणी पाहिलं नाही की हा प्रसंग कोणा एका जातीवर आहे, कोणा एका धर्मावर आहे, पण त्यांनी जे केलं, या सगळ्या व्यापाऱ्यांनी एक आपल्या परभणीमध्ये हा अनुचित प्रकार घडलेला आहे आणि निश्चित त्या अनुचित प्रकारावर सर्व परभणीकरांनी या ठिकाणी आपलं प्रतिष्ठान बंद करून 100% यामध्ये सहभाग नोंदवला. पण या ठिकाणी सहभाग नोंदवला असताना मला वाटतं की हे वेगळं वळण देणारे जे लोक आहेत, हे वेगळं वळण देणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, या ठिकाणी राज्यसभेवर आता जास्त काही म्हणजे नाकाला जायचं आणि भांडं लपवायचं नाही. फौजिया मॅडमला एक आपल्याकडून पोलीस प्रशासनाकडून एक वॉर्निंग द्या. तुम्ही दिल्लीत जाऊन इथं गोष्टी करतात, इथल्या गोष्टी करतात, या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या भावना जाणून घेण्यासाठी तुम्ही तिथून आलात का? अहो साहेब, आम्ही पॅलेस्टीनच्या मुसलमानांना आम्ही या ठिकाणी विरोध करता का? आणि त्याला पॅलेस्टीनच्या जे मुस्लिम आहेत, त्या संघटना आहेत, त्यांनी आजपर्यंत जेवढे या ठिकाणी मोर्चे काढले, त्या ठिकाणी त्यांनी दगडफेक केलेली आहे. आपल्या सोली साहेबांचं घर असो, मसलेकर साहेबांचं घर असो, मला तर अतिशंका आहे साहेब की काल सुद्धा बंद मध्ये व्यवस्थित असताना सुद्धा ह्या लोकांनी, मला वाटतंय याच्यामध्ये फौजिया खानची कसून चौकशी झाली पाहिजे. इथं गाव जाळायचं आणि आपण हनुमानासारखं बाहेर जाऊन बसायचं. निश्चित प्रमाणावर याच्यावर सुद्धा ही चौकशी झाली पाहिजे. कालचा जो प्रकार झाला, आमची या बाबतीमध्ये सर्व व्यापाराची आणि याची सखोलाची SITच्या मार्फत ही चौकशी झाली पाहिजे. त्यासोबतच आमचे पंचनामे लगेचच आजच्या दिवसामध्ये आमचे पंचनामे हे झाले पाहिजेत. आणि या ठिकाणी जे कोणी या ठिकाणी आपल्याला जे अनुचित प्रकार करताना जे आढळलेले आहेत पोलीस प्रशासनाला, त्याला अजिबात सोडू नका. परभणी ही या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणारी आहे. मग असा गालबोट लावण्याचा प्रकार हा आज काल जो झालेला आहे तो निश्चित निंदनीय आहे. त्यामध्ये आम्हाला सांगायचंय कि आपण लवकरात लवकर आम्ही जेवढा खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें
और साथ ही साथ हमें फेसबुक पर भी फॉलो करें।